नोटाबंदीवर 50 दिवसांनंतरच बोलेन असं वक्तव्य केलंय उद्धव ठाकरे यांनी। शेतकऱ्यांच्या जमिनी, शेती आणि उत्पन्न ठेवींवर लक्ष आहे। उद्धव ठाकरेंनी सरकारवर असा आरोप केलाय। शेतकऱ्यांनाही आयकराच्या कक्षेत आणणार आहात का? उद्धव ठाकरेंनी असा खडा सवाल सरकारला केलाय। आपण अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे। हेमंत, अधिक काय माहिती आहे? उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। प्रकरणावर टार्गेट करताना हेच म्हटलं की आता 50 दिवसासाठी जो काळ आहे तो 8 ते 10 दिवसाचा आहे आणि त्यानंतर मी जी काही माझी भूमिका असेल ती भूमिका मी स्पष्ट करीन आणि त्यानंतर आमच्या शिवसेनेची जी भूमिका असेल ती रोख बाय टोक असेल अशा पद्धतीचा एक पद्धतीने इशारा उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला आणि पंतप्रधानांना दिला आणि याच वेळेला त्यांनी जे आता कॉरिडॉरच्या प्रश्नावरनं जी रणधुमाळी वाजलेली आहे, शहापूरच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित करताना त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्या संदर्भातही त्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना फोन करून आणि शनिवारी ही भेट घेऊ अशा पद्धतीने सांगितलं। त्यामुळे उद्धव ठाकरे आता राज्यातल्या जे काही सरकारची जी भूमिका आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातली आणि केंद्रातली नोटाबंदीच्या संदर्भातली जी भूमिका आहे त्यावरना विरोध करताना दिसत आहे। आता ही नेमकी विरोधाची भूमिका अधिक धार घेते का हे पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद हेमंत दिलेल्या माहितीबद्दल। तर उद्धव ठाकरेंनी सरकारवर परत एकदा टीका केली आहे आणि नोटाबंदीवर मात्र मी 50 दिवसांनंतरच बोलेन असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय।